नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातम्यात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मालेगावच्या लेकीला मोठ्या मताधिकांनी विजयी करा, इम्रान प्रताप गडी यांची मालेगावकरांना आव्हान। श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध ठिकाणी अभिवादन। डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नागरिकही उतरले मैदानात। भाजपाच्या खासदारांनी धुळ्यासाठी काय केले, अरुण यादव यांचे प्रतिपादन। शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी ॲडव्होकेट महेंद्र पावसा निवडणुकीच्या रिंगणात। डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ माजी उपमहापौर इस्माईल पठाण यांचा देवपूर परिसरात कॉर्नर सभेचा धडाका सुरू। आता बातम्या विस्ताराने। धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ काल मालेगावातील बडी मालेगाव हायस्कूल जवळ राज्यसभा सदस्य इम्रान प्रताप गडी यांची सभा संपन्न झाली। या सभेत इम्रान गडी यांनी भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला। गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीने केवळ विकासाच्या नावावर खोटी आश्वासने दिली आहे, त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता केली नाही। यामुळे मोदी सरकारवर भाजप पक्षावर जनता पूर्णपणे नाराज झाली असून पंतप्रधान मोदी त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीत विविध आश्वासने व घोषणा करत आहेत, मात्र त्या आश्वासने घोषणाकडे मतदारांनी कानडोळा केला असल्याचा मत काँग्रेसचे नेते व राज्यसभा सदस्य इम्रान प्रताप गडी यांनी जाहीर सभेत व्यक्त केला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये मतदारसंघात कुठलाही विकास झाला नाही, त्याच प्रकारे या 10 वर्षात विविध वस्तू व डाळी भाज्यांची किमती वाढून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले गेले आहे। चित्रपटात फ्री टॅक्स मात्र जीवनावश्यक वस्तूंवर विविध प्रकारचे टॅक्स लावून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या मोदी सरकारने केले आहे, असं म्हणत इम्रान गडी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे। तसेच नवीन परिवर्तन घडून विकास साध्य करायचा असेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्चाव ज्या आपल्या मालेगावच्या लेकी आहेत त्या लेकीला येत्या 20 मे रोजी आपलं मत स्वरूपात आशीर्वाद देऊन मोठ्या मताधिकाराने विजय करा असे आव्हान त्यांनी मालेगावकरांना केले आहे। और हमारी आंखें वो मंजर देखें कि राहुल गांधी इस मुल्क के प्राइम मिनिस्टर की शपथ ले तो एक तरफ शोभाताई बच्चाव खड़ी हो और एक तरफ इमरान प्रताप गडी खड़ा हो। मैं ये मंजर देखना चाहता हूं और ऐसा होने जा रहा है। मैं पूरी जिम्मेदारी से महाराष्ट्र की इस तारीखी सरजमीन पर मालेगांव में खड़ा होकर के ये कह रहा हूं आपसे, नोट करिएगा मेरी बात को कि तमाम कर्तव्य करने के बाद भी, तमाम हिंदू मुसलमान करने के बाद भी प्रधानमंत्री जी हर दिन अलग अलग तरीके का नमक मिर्च लगा के भाषण दे रहे हैं, लेकिन ऐसा लग रहा है जैसे आवाम ने कान बंद कर लिए हो, कुछ सुनना ही नहीं चाह रही है। वो सीधे सीधे उनसे उनके 10 सालों का बदला लेना चाहती है जिसमें महंगाई आसमान पर है। उनके जितने नारे थे वो झूठे साबित हुए, बहुत हुई महंगाई की मार। अब की बार मोदी सरकार, ये नारा याद है? वो नारा कहां चला गया? वो पेट्रोल डीजल जो 58 रुपए का था वो 100 रुपए के पास पहुंच गया। गैस सिलेंडर 400 वाली 1000 के पार पहुंच गई। आटा, चावल, दूध, दही, पनीर, छाछ, लस्सी, किस चीज पर महंगाई नहीं आई? भाजपा की सरकारें तो वो सरकारें हैं जो अपनी पसंद की फिल्में टैक्स फ्री करती हैं और कफन पर जीएसटी लगाती हैं। कफन पर टैक्स लगाया है उन्होंने। मैंने पार्लियामेंट में उसके खिलाफ आवाज उठाई थी। मैं इसलिए खड़ा होकर के यहां कहता हूं,
भाजपा वाले अपने भाषणों में, प्राइम मिनिस्टर साहब अपने भाषणों में कांग्रेस से 70 साल का हिसाब मांग रहे हैं। वो एक दिन पार्लियामेंट में खड़े होकर के मोदी जी उधर से भाषण दे रहे थे, बताओ कांग्रेस वालों तुमने 70 साल में क्या किया। खड़गे जी इधर बैठे थे, हमसे पलट के बोले इमरान मत बताना, जो बताओगे ये उसको भी बेच देंगे, इनका काम सिर्फ बेचने का है। लेकिन मुझे यहां आके पता चला उनका तो मायका है मालेगांव में। इससे अच्छी बात क्या हो सकती है कि कांग्रेस पार्टी ने जिसको आपका कैंडिडेट बनाया है उनका मायका आपके मालेगांव में है। तो जिसका मायका हुआ यानी कि वो यहाँ की बेटी है, और बेटी के साथ आप कैसा सलूक करते हैं, कैसी उसकी मेहमान नवाजी करते हैं, कैसा उसके साथ हुस्न सलूक करते हैं, ये आपको बताने की जरूरत नहीं है। मैं तो आपसे दो बातें करने आया हूं मालेगांव वालों। मेरी आंखों में इस चुनाव से ज्यादा एक मंजर है, वो मंजर है 7 सितंबर 2022 का, जब कन्याकुमारी में समंदर के साहिल पर खड़ा हुआ एक नौजवान शख्स ये कह रहा था कि मुझे इस मुल्क से नफरत कम करनी है, और वो 4000 किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर तक अपने पैर के छालों की परवाह किए बगैर चला, जिसका नाम राहुल गांधी है। मैं चला हूं उस शख्स के साथ, चला हूं उस शख्स के साथ। पिछले दिनों वो आपके यहां से भी गुजरे थे, जब वो भारत जोड़ो न्याय यात्रा लेकर के गुजरे। जब मैं उनके साथ पैदल चल रहा था तो मीडिया के साथी मुझसे कहते थे कि इमरान साहब आप तो शायर हैं, आप राहुल गांधी के साथ चल रहे हैं, आप क्या कहेंगे। तब मैं बस एक शेर पढ़ देता था कि जो हर जालिम से टकराएगी वो आंधी बनाऊंगा, जो हर जालिम से टकराएगी वो आंधी बनाऊंगा, नए अंग्रेज आए हैं नया गांधी बनाऊंगा। धुळे शहरातील संभाजी गार्डन येथील असलेल्या श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी अभिवादन केले आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। धुळे शहरातील संभाजी गार्डन येथील श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा असलेल्या संभाजी महाराज पुतळा समुद्रा या ठिकाणी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजन कदम मांडे, छत्रपती संभाजीराजे समिती अध्यक्ष नानासाहेब कदम, प्रदीप भाऊसाहेब जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, कमलाकर पाटील, अतुल पाटील, मनोज पवार, दिलीप पाटील, सुधाकर मेंद्रे, राजेश पवार, निंबा मराठे, भाऊ मोहिते, कुमाने, बामदास बगते, श्याम निरगुडे, संभाजी बिरगडे, हेमंत भडक, धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील, दिनेश काळे, नितीन पाटील, नूतन पाटील, सीमा वाघ, सुलभा कुवर, राजेंद्र काळे, डॉक्टर संजय पाटील, विनोद जगताप आदी पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करून अभिवादन करण्यात आले। 14 मे 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती व शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने आज इथे साजरी करण्यात आलेली आहे। प्रथमतः धुळ्यातील मान्यवर जे आज या पवित्र अशा पर्वाला साक्षीदार म्हणून उपस्थित झालेले आहेत, ते सर्व आदरणीय व सर्व सन्माननीय यांचा मी अभिनंदन करतो, यांना धन्यवाद देतो। 14 मे 2024 ही छत्रपती संभाजीराजे समितीच्या वतीने लोकार्पण करण्याचं आमचं मानस होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी तसेच होऊ घातलेल्या 2024च्या लोकसभा इलेक्शनमुळे, आचारसंहितेच्या कारणामुळे हे पर्व आपल्याला साध्य करता आलं नाही, हे पवित्र पर्व आपल्याला साध्य करता आलं नाही। येणाऱ्या जून जुलैमध्ये या पवित्र कार्याचं धुळे शहरात मोठ्या थाटामाटानं लोकार्पण छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने करण्यात येईल। तरी शिवप्रेमी व शंभूप्रेमींनी गेल्या 12 वर्षापासून जो अविरत असा प्रवास सुरू झालेला होता संभाजी महाराजांच्या पूर्णाकृतीचा, तो काही महिन्यावर आलेला आहे। धीर ठेवा, लवकरच लोकार्पण समिती याचं लोकार्पण केल्याशिवाय राहणार नाही। 12 वर्षाचा हा आमचा प्रवास आहे। एक तेजस्वी रूप, पराक्रमी शूरवीर युद्धाचं इथे स्मारक व्हावं, ही स्मारक समितीच्या वतीने आम्ही 12 वर्षापासून लढत आहोत। आमचा संघर्ष तेवढाच आहे
त्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारे हात देखील तेवढेच आहे. बऱ्याच लोकांनी निधी देऊन, निधी संकलन करून आणि निधीमध्ये प्रत्येकच्या होईना आम्हाला मदतच केलेली आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे धुळे शहरातील मुख्य बसस्थानक येथील श्री दत्त मंदिरात नारळ वाढून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयासह केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन होऊ देऊ असे साकडे घातले. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकातील प्रवासी एसटी महामंडळाचे चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांशी तसेच धुळे चाळीसगाव रेल्वेतून शिरूरपर्यंत प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. तसेच भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या 10 वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देत पुन्हा एकदा प्रचंड मताने विजय करण्याचे आव्हानही यावेळी करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील मुख्य बस स्थानकातील श्री दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ वाहून डॉक्टर सुभाष भामरेच्या विजयाचे साकडे घातले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकातील प्रवासी, एसटी महामंडळाचे चालक, वाहक, व्यावसायिक आगारातील कर्मचारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एवढे नव्हे तर पदाधिकाऱ्यांनी बस स्थानक येणाऱ्या व जाणाऱ्या बसमधून जाऊन प्रवाशांनी डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच धुळे मुंबई रेल्वेने प्रवास करत रेल्वेतील विविध बोग्यांमधील प्रवासी संवाद साधत डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामाची माहिती देत त्यांना तिसऱ्यांदा विजय करण्याचे आवाहन केले. पदाधिकाऱ्यांनी शिव येथे कॉर्नर सभा घेतली. तिथून पुन्हा चाळीसगाव धुळे रेल्वेने प्रवास करून त्यातील प्रवाशांशी संवाद साधला. प्रचारात ज्येष्ठ नागरिक आघाडी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, भाजपाचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कमलाकर पाटील, संतोष खंडेलवाल, सुनील देवरे, सुधीर पोद्दार, शरद बिरारी, युवराज गोडसे, विकास पाटील, गोकुळ साळुंके, प्रकाश पाटील, कालिदास पोद्दार, विलास पाटील, दादाभाई पटेल, आनंदराव चौधरी, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, नंदू ठोंबरे, शिवदास बडगुजर, राजेंद्र मुजगे, सुनील कचरे, भारत टोकरे, श्री वाघ आदी सहभागी झाले होते. यानंतर या बातम्या एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. सिटी चॅनल बातम्या पुन्हा आपले स्वागत. 405चा नारा दिल्याने निवडणुकीत पराभव होत असल्याचं पाहून मंगळसूत्रावर घसरले, परंतु तो स्वतःच्या पत्नीच्या मंगळसूत्राचे रक्षण करू शकले नाही. ते काय देशातील माता भगिनींचे रक्षण करा अशी जहिरी टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक, माजी मंत्री तथा मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरून केली आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या सुंदर सावित्री सभागृह या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री यादव हे बोलत होते. या पत्रकार परिषदेत माजी खासदार यादव म्हणाले की भाजप सरकार जाणार हे निश्चित झाल्याने पंतप्रधानांची भाषा बदलली आहे. कंबर खालची भाषा त्यांनी सुरू केली आहे. 400 पार करून हिंदू मुस्लिमांनी त्यानंतर मंगळसूत्राचा विषय ते निवडणुकीच्या आखाड्यात आणत आहे. भाजप दृष्टिकोनाचे राजकारण करीत आहे. धुळे आणि मध्यप्रदेशसाठी लाईफलाईन ठरलं मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचं काय झालंय? भारतीय जनता पक्षाच्या धुळ्याच्या खासदारांनी नेमकं काय काम केलंय? अक्कलकोटा धरण आम्ही बांधले हे सर्वांना माहिती आहे, परंतु त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले आहे. त्यांच्याकडे दाखवायला काम नाही, त्यामुळे ते कोणतेही विषय निवडणुकीत घालत आहे. इंडिया आघाडीची सत्ता येणार हे आजपर्यंत झालेल्या 4 टप्प्यातील निवडणुकीच्या फीडबॅकवरून आम्हाला कळते आहे. त्यामुळे केंद्रात एक मजबूत सरकार बनवणं आमचा जाहीरनामा हा घटकांसाठी आहे. कांग्रेस की गारंटी सर्व समाजासाठी आहे. तो कुल मिलाकर राहुल जी ने, कांग्रेस पार्टी ने एक बार फिर से इस देश में भाईचारा, एकता, मोहब्बत को वापस मजबूत करने के लिए इस काम को किया है. साथियों, कांग्रेस पार्टी ने ये स्पष्ट किया है कि आज देश का बेरोजगार नौजवान बेरोजगार घूम रहा है. मुझे याद है, आप सबको भी याद होगा कि 2013 में जब देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बने, उन्होंने देश के युवाओं को कहा था, वादा किया था कि हर साल 2 करोड़ युवाओं को रोजगार मिलेगा. लेकिन आज 10 साल की सरकार के बाद स्थिति ये है कि गांव का बेरोजगार नौजवान, चाहे वो आपका धुले का हो, चाहे हमारे निमाड़ अंचल का हो, बेरोजगार नौजवान नौकरी की तलाश में अपना घर छोड़कर अन्य राज्यों में जाकर नौकरी करने की कोशिश कर रहा है.
2 करोड़ रोजगार देने वाली भारतीय जनता पार्टी की सरकार ने एक भी ऐसी कोई योजना नहीं बनाई, ऐसा कोई कार्यक्रम नहीं हाथ में लिया जिससे देश के बेरोजगार नौजवानों को रोजगार मिल सके। कांग्रेस क्या है कि हम देश के युवाओं को न्याय देंगे और एक कानून बनाएंगे, और जो युवा न्याय का जो कानून है उसमें हमने स्पष्ट किया है कि 25 वर्ष से कम के जो युवा है, जो डिप्लोमा धारक है, जो स्नातक तक की उसने पढ़ाई की है, उसको ट्रेनिंग के तहत 1 साल में 1 लाख रुपया सैलरी सरकार हमारी देगी। उसको ट्रेन करेंगे, उसको 1 साल के लिए भत्ता देगी, कांग्रेस पार्टी देगी, और फिर उसको नौकरी मिले। ये मजबूत काम कांग्रेस पार्टी सरकार को आने के बाद है। केंद्र की सरकार में लगभग 30 लाख सरकारी पद आज भी खाली है, जो पिछले 10 सालों में भारतीय जनता पार्टी की सरकार द्वारा नहीं भरे गए। और यही स्थिति प्रदेश की सरकारों की भी है। अगर मैं मध्य प्रदेश की बात करूंगा, मध्य प्रदेश में भी आज लगभग 4 लाख सरकारी पद खाली है, जो सरकार नहीं भर रही है। इसलिए हमारे देश में, प्रदेश में बेरोजगारी लगातार बढ़ती जा रही है। शिक्षकांच्या विविध प्रश्नांनी मला जाण असून शिक्षकांना न्यायालयामार्फत न्याय मिळवून दिला आहे। शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 32 वर्षे काम केल्यानंतर असे निर्देश येते की मूलभूत कायद्यात काही बदल आवश्यक आहे व ते बदल खऱ्या अर्थाने घडून आणण्यास दिसेल किंवा शिक्षकांच्या प्रश्नावर आज उठून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून मला एकदा संधी द्यावी असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेतून ॲडव्होकेट महेंद्र भावसारे यांनी केले आहे। धुळ्यातील हॉटेल ऋतुराज या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेतून ॲडव्होकेट महेंद्र भावसारे यांनी पत्रकार परिषदेतून पत्रकारांशी संवाद साधला आहे। न्यायाची लढाई सुरू असताना शैक्षणिक कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी आहेत असे निर्देश आले। कायदा बनवण्याचे अधिकार हे विधानसभा आणि विधान परिषद आहे, त्यामुळे या कायद्यात काही मूलभूत बदल केल्यास शिक्षण अन्याय अधिक सुलभपणे दूर होऊ शकता असा विश्वास आहे। विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघ हा प्रामुख्याने केवळ शिक्षण होणाऱ्या अन्यायासाठी निर्माण केला आहे। शैक्षणिक कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विधान भवनात जाऊन कायद्यात बदल करण्यासाठी आणि शिक्षकांना अभ्यास करून योग्य उमेदवार मिळावा, तसेच शिक्षकांना मूलभूत प्रश्न घेऊन अभ्यास करून बाजू मांडणारा आमदार विधान भवनात जावा अशी शिक्षकांची प्रामाणिक इच्छा आहे। त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारांसाठी उमेदवारी करीत असून मतदार सेवेची संधी द्यावी असे ॲडव्होकेट महेंद्र भावसारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे। या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट महेंद्र भावसारे यांच्या समवेत धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, हाजी इस्माईल पठाण, एलएफ सरदार शाळेचे चेअरमन डॉक्टर शकील अहमद, राजीव सोनोने, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपस्थित होते। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची 2024 ची निवडणूक जाहीर झालेली आहे। मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार धुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे। मी स्वतः गेल्या 35 वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मादाय आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ 1000पेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवल्या आहेत। आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही, तर कायद्यात काही त्रुटी आहेत, कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो, अशा प्रकारचा एक अभ्यास करून मी एक प्रबंध शासनाकडे 4 वर्षापूर्वी सादर केलेला आहे। त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही। आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही, कायद्यातले बदल हे विधान भवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात। आणि त्यामुळे मग आपणच विधान भवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षकांना अन्याय होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या। या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही, पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यास पूर्णपणे विधान भवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं। शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे, त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सद विवेकबुद्धीला स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी इस्माईल पठाण यांनी देवपूर भागात वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर मिटिंगचा धडाका जोरदार सुरू केला आहे। कॉर्नर सभेत नागरिकांचा उतंड प्रतिसाद दिसून येत आहे। डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना विजयी करण्याकरिता धुळे महानगरपालिका माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण यांनी संकल्प केला आहे।
त्यांना धुळे शहरातील देवपूर भागात मतदानासाठी जनजागृती करत डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लुकमान उर्दू हायस्कूल, हाजी लुकमान नगर, विटाभट्टी या ठिकाणी कॉर्नर सभा पार पडल्या आहे. या सभेत मतदानाचा उदंड प्रतिसाद दिसून आला. अनेक वर्षापासून देवपूर भागात हाजी इस्माईल पठाण यांचे मोठे वर्चस्व आहे. यांचा फायदा इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना होणार आहे. यावेळी हाजी इस्माईल पठाण यांनी मार्गदर्शनात सांगितले की 10 वर्षात विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कुठलेही विकास काम केले नाही. धुळे लोकसभा मतदारसंघात अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे विकास काम मार्गी लावण्यासाठी डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन हाजी इस्माईल पठाण यांनी यावेळी केले. यावेळी हाजी इस्माईल पठाण, हाजी अख्तर मनियार, हाजी अली जनाब, हाजी गुलाब, अजीज पहलवान, चांद मुल्ला, साजिद शेख, एजाज शेख, आरिफ मनियार, फिरोज खान, फरुख मनियार, अमजद पठाण, गवाभाई, आबिद मनियार, राजू खाटे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मालेगावच्या लेकीला मोठ्या मताधिकांनी विजयी करा, इम्रान प्रताप गडी यांची मालेगावकरांना आव्हान. श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध ठिकाणी अभिवादन. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नागरिकही उतरले मैदानात. भाजपाच्या खासदारांनी धुळ्यासाठी काय केले, अरुण यादव यांचे प्रतिपादन. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी ॲडव्होकेट महेंद्र भावसार निवडणूक रिंगणात. आणि डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ माजी उपमहापौर इस्माईल पठाण यांचा देवपूर परिसरात कॉर्नर सभेचा धडाका सुरू. आणि याचबरोबर सिटी चॅनल बातम्या संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी, याच ठिकाणी, याच वहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.